नमस्कार बालमित्रांनो, आज आपण 1 ते 100 अंक व त्यावरील प्रश्न आज बघणार आहोत. यामध्ये मी 1 ते 100 अंक या ठिकाणी लिहिलेले आहे. आता आपल्याला 1 ते 100 हे अंक, या अंकात प्रत्येक अंक किती वेळा आला स्कॉलरशिपचा प्रश्न असतो 2 मार्काचा. 100 1 ते 100 अंकावर एक प्रश्न हा 100% असतो. मग त्यामध्ये 1 ते 100 आपण शिकतो, बरोबर. परंतु 1 ते 100 मध्ये प्रत्येक अंक हा किती वेळा आला त्याचे सुद्धा ज्ञान असणं गरजेचं आहे. मग आता 1 ते 100 मध्ये एक अंक किती वेळा आला, 2 अंक किती वेळा आले, 3 अंक किती वेळा आले, 4 5 6 7 8 9 आणि 0 हे अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा आले त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ मी या ठिकाणी तयार केलेला आहे. यामध्ये बघा 1 ते 100 मध्ये एक अंक हा किती वेळा येतो. अगोदर आपण काय करणार आहोत, शून्य अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा आहे, किती वेळा येतोय ते बघणार आहोत. बघा ना, 1 ते 9 पर्यंत या संख्या किती आहेत, 9 आहे. किती एक अंकी संख्या 9 आहे. आणि 10 पासून 99 पर्यंतच्या वेगळ्या 2 अंकी संख्या आहेत. आणि एक काय आहे, 100 ही एक 3 अंकी संख्या आहे. बघा यामध्ये शून्य अंक किती वेळा आला, बघा. शून्य अंक असणाऱ्या संख्या आणि शून्य अंक किती वेळा आला हे 2 प्रश्न असतात बरं का. मग आपल्याला प्रश्न काय विचारला, शून्य हा 1 ते 100 मध्ये किती वेळा आला. बघा किती वेळा आला, चेक करा. किती, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. किती वेळा आला, 10. इथं 2 शून्य आहे. एक वर किती शून्य आलेले, 2. म्हणजे किती वेळा आला, 11 वेळा आला. किती वेळा, 11 वेळा आला. आणि मग मी हा प्रश्न जर वेगळ्या पद्धतीने विचारला तर शून्य असणाऱ्या संख्या किती किती आहे, किती आहे, 10. कोणत्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. मग एक शून्य वाढल्यामुळे आपल्याला काय झालेले, 11 हे शून्य झालेले आहे. आणि त्या संख्येमध्ये म्हणजे 100 मध्ये 100 ला किती शून्य आहे, 2 शून्य. म्हणून 11 हे 11 वेळा शून्य आलेला आहे. आणि शून्य असणारी संख्या किती आहे, किती आहे, 10. किती आहे, 10. म्हणजे पहा शून्य असणाऱ्या संख्या किती किती आहेत बघा बरं. किती किती आहे, शून्य किती, शून्य किती वेळा आला, 10. शून्य किती वेळा, 11 वेळा आला. किती वेळा आला, 11 वेळा आलेला आहे. आणि मग शून्य असणाऱ्या किती संख्या आहे, 10. किती आहे, 10. थोडा चालतं सोडते. किती आहे, किती आहे, 10. किती आहे, 10. आता यानंतर बघा एक अंक असणाऱ्या संख्या किती. आता एक अंक असणाऱ्या किती संख्या आहे, एक अंक असणाऱ्या 21
आहे? 21. आता 21 ला पहा, मी आता त्रिकोण करते या ठिकाणी. कोणता कोण करणार आहे? त्रिकोण. 1 2 नंतर 3 4 नंतर 5 किती वेळा आला एक अंक? 21 वेळा एक अंक आलेला आहे. किती वेळा? 21. मग आता एक अंक येणाऱ्या संख्या किती? 20. कारण या ठिकाणी डबल अंक आलेले म्हणून या ठिकाणी एक कमी होतोय. म्हणजे किती झालेले आहे तिथं? 20. किती? 20. सांगा बरं दोन अंक किती वेळा आला आता? मोजा. 2 अंक. बघा 2 अंकाला आपण हे चिन्ह देऊ. कलर बदलू. 2 काय म्हटलं मी? 2 अंक किती वेळा आले? किती झालं? 3. हा? 3. हा. नंतर 4 5 6 7 8 9 10 नंतर 11 2 किती वेळा आला? 21 वेळा आला. 2 किती वेळा आला? 20 वेळा आला. 20 किती वेळा आला? 20. संख्या किती आहे? 20 आहे. किती आहे? 20. आता 2 अंक आपण बघितलेले आहेत मला. पाहिजे का नाही? 2 अंक. 2 अंक हे पाहते 2 अंक. किती वेळा आला 2 अंक सुद्धा? पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 नंतर 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 आहे 20 वेळा 2 अंक आलेला आहे. मग आता 20 वेळा 2 अंक आला बरोबर. मग 2 अंक असणाऱ्या संख्या किती असा जर प्रश्न विचारला तर किती राहील? 19. किती राहील? 19. कारण 2 या ठिकाणी 22 आहे ना बरोबर. त्यामुळे एक संख्या 2 ची वाढलेली असल्यामुळे या ठिकाणी किती आलेला आहे? 20. त्याप्रमाणे आता 3 अंक पहा किती वेळा येतो? 3 अंक. 3 अंकाला आपण आता काय घेणार आहोत? आपण चौरस घेऊ. काय घ्यायचं? चौरस. बघा 3 अंक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नंतर पुन्हा इकडे चला. 11 10
नंतर 18 17 नंतर या ठिकाणी 18 18 नंतर 19 कुठं 33 व्हेरी गुड. आणि 20 आपण सांगा 20 ला 3 मधला 20 कुठे एकाने याच्यातच डबल 3 किती वेळा आलेला आहे 20 वेळा 3 आलेला आहे. किती वेळा 20 आणि 3 संख्या असणाऱ्या संख्या किती आहे 19. किती आहे मग याप्रमाणे 4 चे सुद्धा असेच आहे. 4 या 20 वेळा आलेल्या आहे 4 ही संख्या. आणि 4 संख्या असणाऱ्या संख्या किती तर त्या किती आहेत 19. त्या प्रत्येकी 20 आलेल्या आहेत. ही 20 आणि 20. आता किती संख्या आलेल्या आहेत मग येथे कमी कारण या पद्धतीने डबल ज्या संख्या आलेल्या आहेत पटीतल्या संख्या मग त्या कमी झाल्यामुळं किती झाले इथं किती संख्या झाल्या 19. याप्रमाणे 1 ते 100 मध्ये 0 ते 9 या संख्या किती वेळा आल्या 0 11 वेळा आला आणि संख्या किती आहे 10. 1 किती वेळा आला 21 वेळा आलेला आहे आणि संख्या किती आहे 20. 2 किती वेळा आला 20 आणि 19 हे काय आहे संख्या आहे. याप्रमाणे 2 पासून 9 पर्यंत समसंख्या सारख्या संख्या आहेत. 20 वेळा प्रत्येकी 20 वेळा काय 30 तो अंक आलेला आहे. मग आता 1 ते 100 मध्ये या 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आणि विषम संख्या किती. समसंख्या किती आहे 50 आहे. विषम संख्या किती आहे 50 आहे. मग आता सांगा 11च्या पटीत 5 काही संख्या आहे. 11च्या पटीत 0 येणाऱ्या संख्या 7 अंक येणाऱ्या संख्या किती आहेत 11च्या पटीतल्या किती आहे 9 आहे. किती आहे 5. कोणत्या त्या बघा त्याला आपण वेगळं करू ते 5 1 नंतर 2 3 4 5 6 मॅडम तिथं राहिले 8 आणि 9 म्हणजे किती संख्या आहे 11च्या पटीतल्या संख्या आहे. या किती येतात 9 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 1 ते 100 मध्ये एकक स्थानी 3 संख्या आणि दशक स्थानी ही 3 संख्या असणार आहे. किती संख्या आहे 9 संख्या आहे. आता यामध्ये सांगा मला समसंख्या आता 1 ते 9 हे किती अंक आहेत 9 हे अंकी अंक बरोबर 2 अंकी म्हणजे 10 पासून 99 पर्यंत किती अंक आहे किती आहे 2 किती 9 किती 90 अंक आहेत. किती अंक आहे 2 अंकी बरं का किती अंकी आहे 2 अंकी 90 आणि 3 अंकी एकच संख्या आहे. तिचं नाव काय आहे 100. कोणती ती संख्या 100 संख्येला काय म्हणतात शतक संख्या. काय म्हणतात शतक संख्या. काय म्हणायचं शतक शतक संख्या. आता शतक संख्या म्हणजे काय शतक म्हणजे काय पहा. आता आपण आतापर्यंत काय शिकलो एकक दशक एकक काय शिकलो एकक दशक आणि आता एक नवीन अंक शिकायचा आहे कोणता शतक. म्हणजे आता इथं पहा
हा नवीन अंक. त्याला काय म्हणतो आपण? 100. काय म्हणतो? 100. मग मला प्रश्न, मी याच्यावर काही प्रश्न विचारते मुलांनो. बघा आता, सांगा बरं, 100 ही संख्या आपण अक्षरात कशी लिहाल? 100 अक्षरात कशी लिहाल? 100 याप्रमाणे अक्षरात आपण लिहिणार आहोत. 100 ही झाली अक्षरी. आणि अंकी कशी राहील बरं? ही अंकी 100. या 100ला काय म्हणतात? शतक. काय म्हणायचं? शतक. मग मला सांगा, एका शतकामध्ये किती एकक आहे? किती एकक आहे? एकक किती एकक आहे? 100 एकक आहे. एकक 1 2 3 4 5 6 हे प्रत्येकाचे एकक आहे. इथून इथपर्यंत किती आहे एकूण? 100. किती एकक आहे? 100. किती आहे? 100. मग मला सांगा, 1 ते 100 मध्ये किती दशक आहे? किती दशक आहे? 10. हा एक दशक, हा दुसरा दशक, हा तिसरा दशक, हा चौथा दशक, हा 5वा दशक, हा 6वा दशक, हा 7वा दशक, 8वा दशक, हा 9वा दशक आणि हा 10वा दशक. म्हणजे किती दशक आहेत? 10 दशक आहे. मग 1 2 3 4 5 हे 5 हे झाले माळा. त्या माळामध्ये एकूण किती मणी? 10 मणी. किती मणी? 10 म्हणजे 5 माळा आणि ह्या 5 माळा. हे झाले किती दशक झाले बरं? हे 10. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे 10 दशकांचा मिळून काय बनतो? एक शतक बनतो. काय बनतो? एक शतक बनतो. येता लक्षात? शतक म्हणजे, मग मला सांगा, एक शतक म्हणजे पहा, 50 म्हणजे ही संख्या किती आहे? हे 50. याचे किती होते? 10 20 30 40 आणि 50. म्हणजे किती आहे? 50. आणि हे किती आहे? 10 20 30 40 आणि 50. मिळून किती झाले? 50 आणि 50 किती झाले? 100. किती झाले? 100. येतंय का लक्षात? आता हे 100 ची ओळख आज तुम्हाला 100 ची तर समजली. 100. आता 90 आणि 10 पहा. पुढचं पहा. 90 आणि 10 म्हणजे किती? 90 आणि 10 बरोबर सांगा. 100 बरोबर. म्हणजे किती एकक आहे? 100 एककाचा एक शतक होतो. बरोबर. 100 एककांचा लक्षात घ्या एक शतक होतो. 10 दशकांचा एक शतक होतो. बरोबर. एक शतकामध्ये किती वाट्या असतात? कालची प्रॉब्लेम. एका शतकामध्ये किती वाट्या असतात? 10. सगळ्या वाट्या एकूण टोटल वाट्या किती? या एवढ्या सगळ्या 100 वाट्या असतात. आपण शैक्षणिक साहित्यात बघितलं ना काल. एका शतकामध्ये किती एकक? एकक म्हणजे किती वाट्या आहेत? 100. 100 एकक आहे. अशा प्रकारे आज आपण 1 ते 100 अंक व त्यावरील प्रश्न, त्याचप्रमाणे शतक संख्येची ओळख आणि शब्दात व्यक्त करणे या गोष्टी आपण शिकलेलो. घरी गेल्यावर आता सगळ्यांनी अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.